Hello students. Yesterday we have completed AC with resistor circuit, AC with inductor and AC with capacitor. मग आपण काय पाहिजे होतं बघा इथं finally we have derived in capacitor circuit that E naught is equal to I naught omega L. This is in inductor circuit. ठीक है आणि एक पाहिलं होतं I naught is equal to E naught into omega C. This is in capacitor circuit. तुम्हाला आठवत असेल तर मी राऊंड केला होता आणि I have replaced the maximum value. आपण बघा इथं ओहम्स लॉ लावूया. E म्हणजे व्होल्टेज आहे, I is करंट, मग V is equal to I into R. बरोबर आहे ना? बघा याला जर मी कंपेअर केलं याच्याशी V is equal to I into R. मग हे V आहे तर इकडे EMF आहे, इकडे I आहे तर इकडे I आहे. In place of this R, या R च्या जागी कोण आहे इथं? In place of this R there is omega L. म्हणजे हा काय असणार आहे? हा असणार आहे रेझिस्टन्स. कुठल्या सर्किटचा रेझिस्टन्स असणार आहे तो? इंडक्टर सर्किटचा रेझिस्टन्स असणार आहे. मग इंडक्टर सर्किटचा रेझिस्टन्स असेल, ठीक आहे ना? याला आपण कंपेअर केलं I into R. हे झालं व्होल्टेज, हा झाला करंट, मग हा झाला रेझिस्टन्स. नाउ दिस इज द रेझिस्टन्स ऑफ इंडक्टर सर्किट. दिस इज कॉल्ड इंडक्टिव्ह रिएक्टन्स. दिस इज कॉल्ड इंडक्टिव्ह रिएक्टन्स. इंडक्टिव्ह रिएक्टन्स तुम्हाला समजेल अशा भाषेत जर घ्यायचं म्हणलं रिएक्टन्स आहे, रेझिस्टन्स नाही. बट इट इज व्हॉट जर म्हटलं तुम्ही इथं काय रेझिस्टन्स ऑफ इंडक्टर. बघा प्रत्येक इंडक्टर तो कुठल्या तरी मेटलचा बनला असेल, कुठल्या तरी मटेरियलचा बनला असेल. अँड वी नो that सगळेच मेटल, all metals are not superconductors. Every metal have some resistance. पण इंडक्टर कॉइलला पण काहीतरी रेझिस्टन्स असणार आहे आणि त्याच्या रेझिस्टन्सला आपण काय म्हणतो? इंडक्टिव्ह रिएक्टन्स रिप्रेझेंटेड बाय XL. मग तो आपण कसा केलाय? आपण इथं आलो तो E naught is equal to I naught into omega L. मग E म्हणजे व्होल्टेज, I म्हणजे करंट, उरला तो काय? रेझिस्टन्स. आणि या रेझिस्टन्सला म्हणतात इंडक्टिव्ह रिएक्टन्स. तुमच्या भाषेत म्हणतात तर रेझिस्टन्स ऑफ इंडक्टर कॉइल. जी इंडक्टर कॉइल असेल तिचा हा रेझिस्टन्स असणार आहे, ठीक आहे? ओमेगा काय बघितलं? ओमेगा काय आहे तर अँग्युलर वेलोसिटी. L काय आहे तर कोएफिशिएंट ऑफ इंडक्टन्स. दुसरं आपण कॅपॅसिटन्स मध्ये बघितलं होतं E naught is equal to I naught is equal to E naught into omega C. याला याच्याशी कसं कंपेअर करणार? इकडे तर I naught या साइडला आहे आणि इकडे I naught कुठे आहे? एकटाच आहे. इथं काय आहे? वरच्याशी कंपेअर करतो ना आपण याशी. मग इथं बघा करंट एकटा नाहीये, व्होल्टेज एकटा आहे, पण इथं व्होल्टेज काय मिक्सअप आहे. मग व्होल्टेजला आपण सेपरेट करूया. मग इथं कोण आहे? E naught हे व्होल्टेज आहे, E naught ला आपण वेगळं लिहूया. हे ओमेगा C इथं न्यूमरेटर मध्ये, पलीकडे गेल्यानंतर पुन्हा डिनॉमिनेटर मध्ये काय होईल? I naught into 1 upon omega C. I naught into 1 upon omega C. हे omega C इथं न्यूमरेटरला आहे, इथं डिनॉमिनेटर. नाउ वी कॅन कंपेअर विथ दिस इक्वेशन. बघा इथं V is equal to IR ला कंपेअर केलं, V is equal to IR ला. सो V काय आहे? व्होल्टेज, व्होल्टेज म्हणजे EMF. इथं I फॉर करंट, इथं आहे करंट. सो इन प्लेस ऑफ रेझिस्टन्स कोण आहे? इन प्लेस ऑफ रेझिस्टन्स 1 upon omega C. and this is called capacitive reactance. Capacitive reactance 1 upon omega C. इथं डायरेक्ट ओमेगा L आहे, इथं 1 upon omega C आहे. This is called capacitive reactance. याला असं पण म्हणू शकता रेझिस्टन्स ऑफ कॅपॅसिटर. हे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी रेझिस्टन्स ऑफ कॅपॅसिटर. कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, इंडक्टिव्ह रिएक्टन्स. कॅपॅसिटन्स, कॅपॅसिटी, ठीक आहे असं बोलायचं. कॅपॅसिटी म्हणायचं नाही, ठीक आहे ना? दिस इज करेक्ट. कॅपॅसिटी हे रॉंग आहे. capacity
हे चुकीचं आहे. कॅपॅसिटी असं मेकॅनिकल म्हणता तुम्ही, मेकॅनिकल इंजिनिअरिंग चुकीचं आहे. काय म्हणायचं? मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल म्हणायचं नाही. ठीक आहे. सो दिस इज इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि दिस वन इज कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. नाव याचा आपल्याला यूज होणार आहे. नाव एलसीआर सर्किट. एलसीआर सर्किट म्हणजे काय? तिन्ही कनेक्ट केले आपण तीन सेपरेट सर्किट बघितले. सर्किट विथ रेजिस्टन्स, सर्किट विथ कॅपॅसिटर आणि सर्किट विथ इंडक्टर. इथं वी आर गोइंग टू कनेक्ट the inductor, capacitor and resistor in series to the AC supply. This is AC supply. Okay, write down this. मग फेजर डायग्राम आपण बघितली होती. इन फेजर डायग्राम सी काय सांगितलं होतं आपण फेजर डायग्राम मध्ये? तिन्ही करंट इथं लिहायचे. कोणते कोणते करंट आहेत? करंट ऑफ इंडक्टर, करंट ऑफ कॅपॅसिटर, करंट ऑफ रेजिस्टर. दुसरी गोष्ट, करंट ऑफ रेजिस्टर अँड ईएमएफ ऑफ रेजिस्टर सर्किट आर इन फेज. म्हणजे ईएमएफ ऑफ रेजिस्टर पण इथं झाला. हां, ईएमएफ ऑफ इंडक्टर लीड्स बाय 90 डिग्री. लीड्स म्हणजे ईएमएफ ऑफ इंडक्टर इथं. ईएमएफ ऑफ कॅपॅसिटर लॅग्स म्हणजे ईएमएफ ऑफ कॅपॅसिटर इथला. आपण कॅपिटल समजलं? हे आपण काल बघितलं. पण तिन्ही करंट एका ठिकाणी रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स वाले सोबत असतात. इंडक्टरचा 90 डिग्री पुढे असतो आणि कॅपॅसिटरचा 90 डिग्री पाठीमागे असतो. याला जर मी सिंगल डायग्राम मध्ये कन्वर्ट केलं then equivalent diagram will be, बघा, these two vectors are opposite to each other. When EC goes upward, then it will be negative. So we can write here EL minus EC. इथं काय लिहू शकतो आपण? EL minus EC. हा EC डाउनवर्ड आहे, त्याला वरती नेला तर तो निगेटिव्ह EC होणार आहे, मायनस EC होणार. सो वी कॅन राइट EL minus EC. आणि इकडे कोण आहे? ER. ठीक आहे, इथं कोण आहे? ER. Now this is the equivalent diagram. याची आपण equivalent diagram काढली आहे. Now tell me, when two vectors are perpendicular, इथं काय आहे? EL minus EC. इथं कोण आहे? ER. When two vectors are at 90 degree. ठीक है, 90 degree. We know formula for resistance, resultant. Resultant का formula क्या है? Under root a square plus b square plus 2ab cos theta. But tell me, what is the value of cos 90? Cos 90 is 0. Cos 90 is 0. So this whole term will become 0. Cos 90 0 असल्यामुळे theta is what? Theta is the angle between two vectors. आणि हा theta किती 90 आहे. Cos 90 is 0. Cos 90 0 असल्यामुळे ही पूर्ण टर्म 0 होऊन जाईल and directly we will get the under root a square plus b square. And this is what we know, Pythagoras. हे आपण मॅथेमॅटिक्स मध्ये पण शिकलोय. काय हा बेस आहे, हाईट आहे, तर जो हायपोटेन्यूज आहे तो काय असणार आहे? बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर अंडर रूट. रेजिस्टन्स म्हणजे रिझल्टंट टोटल ईएमएफ. आता आहे टोटल ईएमएफ इज इक्वल टू या दोघांचा स्क्वेअर आणि त्याची सम. पहिला कोण आहे? ER चा स्क्वेअर म्हणजे हा. दुसरा कोण आहे? EL minus EC चा होल स्क्वेअर. EL minus EC चा होल स्क्वेअर. Now tell me students, suppose this is a circuit which is in series. मग जर इथून करंट I पास होत असेल, I तर या तिन्ही डिव्हाइस मधून सेम करंट पास होणार. आपण पाहिले आहे करंट थ्रू each device connected in series is same. करंट सेम पास होणार. नाउ बघा, याचा आपण रेजिस्टन्स फाइंड केलेला आहे. काय रेजिस्टन्स याचा? इंडक्टरचा रेजिस्टन्स किती असतो? इट इज XL कॉल्ड इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. कॅपॅसिटरचा काय असतो? हा कॅपॅसिटर आहे, हा रेजिस्टर आहे. कॅपॅसिटरचा काय असतो? XC.
कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि रेझिस्टरचा रेझिस्टन्स Rच असतो. ठीक आहे, रेझिस्टन्सचा रेझिस्टन्स किती असतो? हा R काय रेझिस्टन्स नाहीये, दिस इज रिझल्टंट. हे वेक्टरचं आपण डिव्हिजन केलेलं आहे, दिस इज रिझल्टंट. ठीक आहे, हा रिझल्टंट आहे वेक्टरचा, त्याला कन्फ्युजन होऊ नका, तर आपण R बार लिहितो असं. सो दिस इज द रिझल्टंट ऑफ वेक्टर. मग इथं काय, हा R रेझिस्टन्स आहे. नाउ E ला मी काय लिहिणार? नाउ कंप्लीट इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स, या तिन्हीचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स आय विल अज्युम Z. Z इज व्हॉट? इम्पिडन्स. याला तुम्ही तुमच्या भाषेत लिहून घ्या, रेझिस्टन्स. इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स इज कॉल्ड इम्पिडन्स Z. मग मला सांगा, ओम्स लॉ काय सांगतो? V इज इक्वल टू I इंटू R. मग टोटल सर्किटचा EMF E आहे, तर मी काय लिहिणार? E इज इक्वल टू I इंटू Z. E इज व्होल्टेज, I is current, and resistance. If I equivalent resistance, that is Z, impedance. Okay. Inductor साठी काय लिहिणार? EMF of inductor. Inductor साठी काय लिहिणार? L for inductor. I तर सेम होते सर्वांमधून I सेम दिलाय. रेजिस्टन्स काय लिहिणार त्याचा? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL. कॅपॅसिटर साठी काय लिहिणार? EMF. करंट कॅपॅसिटर मधून पण Iच गेलाय, त्याचा रेझिस्टन्स किती आहे? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. रेझिस्टन्स साठी सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे ER किती येणार? I इंटू R. V इज इक्वल टू I इंटू R. रेझिस्टन्स साठी सोपं आहे, यांच्यासाठी पण सोपं आहे, फक्त यांच्या R च्या जागी काय दिलंय? इंडक्टरचा रिॲक्टन्स काय असतो? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. कॅपॅसिटरचा रेझिस्टन्स काय असतो? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. आणि टोटल रेझिस्टन्स काय आहे? इम्पिडन्स. So in place of E, I can write I is there. इधर बघा, in place of ER च्या काय येणार? IR. त्याचा स्क्वेअर आहे, आणि नंतर I स्क्वेअर R स्क्वेअर प्लस EL किती आहे? I इंटू XL. EC किती आहे? I इंटू XC. I into XC the whole square. बघा, या ब्रॅकेट मधून आणि या इथून I जर कॉमन घेतला, इथून आणि इथून I जर कॉमन घेतला, इट विल बी I स्क्वेअर. इथं पण I स्क्वेअर असणार आहे, आणि हा I कॉमन आल्यावर इथं स्क्वेअर आहे, इथून I स्क्वेअर इथून कॉमन जर आलं, हे काय आहे? स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट मधून I स्क्वेअर काय म्हणून बाहेर येईल? I म्हणून बाहेर येईल. सो इनसाइड द रूट इट विल बी R स्क्वेअर प्लस इथं फक्त XL राहणार, कारण तुम्ही I बाहेर घेतलेला आहे, XL इथं फक्त XC राहणार आणि त्याचा स्क्वेअर. बघा, इथून I बाहेर घेतला, पण या स्क्वेअर असल्यामुळे इथं काय आला? I स्क्वेअर आला. इथं पण I स्क्वेअर आहे, पण इथून I स्क्वेअर बाहेर घेतला, पण इथं स्क्वेअर रूट असल्यामुळे त्या I स्क्वेअरचं काय होणार? I होणार. नाउ हा I आणि हा I कॅन्सल, सो इम्पिडन्स इज इक्वल टू R square plus XL minus XC the whole square. This is equivalent resistance of LCR circuit. Equivalent resistance of LCR circuit. सर्किट का शॉर्ट फॉर्म मी सीके लिहिलाय सर्किट, यालाच आपण काय म्हणतो? इम्पिडन्स. ठीक है ना? वेरी इंपॉर्टंट प्रूफ. ठीक है ना? LCR सर्किट काय केलंय? L C आणि R जे सेपरेट कॉम्बिनेशन आपण जी फेजर डायग्राम बनवली, फेजर डायग्राम इथे प्लॉट केलेली, त्याची इक्विव्हॅलेंट डायग्राम बनवली, त्याचा रिझल्टंट घेतला, आणि फक्त जिथं E आहे, जिथं व्होल्टेज आहे, त्याला आपण ओम्स लॉ रिप्लेस केलाय. I into R, इथं I into Z, इथं I into R, I into XL, I into XC. हे सगळे कोण आहेत? Z आहे टोटल सर्किटचा रेझिस्टन्स, R आहे रेझिस्टरचा रेझिस्टन्स, XL आहे इंडक्टरचा रेझिस्टन्स, आणि XC आहे कॅपॅसिटरचा रेझिस्टन्स. ठीक आहे? सो दिस इज LCR सर्किट. नाउ नेक्स्ट, आता आणखी 3 सर्किट उरतात, आणि ते खूप सिंपल आहे. सपोज
आपण यातला कॅपॅसिटर काढून टाकला आणि फक्त इंडक्टर आणि रेझिस्टन्स घेऊ. तर काय होईल बघा. आता याच्यावरती कोण असणार XC, याच्यावरती कोण असणार R. XC नाही XL, कारण का हा इंडक्टर आहे आणि हा रेझिस्टर. मग हे तुम्ही पॉज करून लिहून घ्या. नंतर फायनल फॉर्म्युला हा आहे Z is equal to impedance, total resistance of the circuit impedance is equal to under root R square plus XL minus XC the whole square. मग गंमत बघा, इथं कॅपॅसिटर आहे का? कॅपॅसिटरच नाही आहे, म्हणजे या सर्किट मध्ये XC ची व्हॅल्यू किती आहे? 0. And when you substitute the value of XC equal to 0, XC ची 0 असणार. So what is the impedance of this circuit? या Z ला मी असं म्हणतो LR. टायटल द्या LR सर्किट. LR सर्किट. LR म्हणजे इंडक्टर अँड रेझिस्टर. किती होणार आहे? It will be R square plus XL square. R square plus XL square. खूप सिंपल आहे. फक्त काय झालं, त्या XC ची व्हॅल्यू 0 झाली. नेक्स्ट आपण बघूया, आपण इंडक्टरला काढून टाकूया आणि उदाहरण करूया, कॅपॅसिटरला करूया. कॅपॅसिटर आहे, इथं रेझिस्टन्स आहे. मग इथे इंडक्टर नाही म्हटल्यानंतर XL किती असणार आहे? 0. XL 0 असणार, कारण इथे इंडक्टर नाही आहे. मग काय होईल? Z of CR सर्किट. CR म्हणजे काय? कॅपॅसिटर अँड रेझिस्टर. मग इथं XL 0 होणार. इथं बघा, it will be equal to R square plus XL minus XC the whole square. यातला XL 0 आहे. इंडक्टर इथं नाहीच आहे, त्यामुळे XL ची व्हॅल्यू 0. आता हा मायनस XC, मायनसचा स्क्वेअर केला तरी पण काय होतं? प्लस होतो. निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. So Z of CR circuit will be equal to R square plus XC square. This is the impedance of LR circuit. This is the impedance of CR circuit. कोणतं सर्किट उरलं आता? पहिल्यांदा आपण तीन पैकी कोणाला काय केलं? First we have eliminated capacitor. Only inductor and resistor are there. Next time we have eliminated inductor, only capacitor and resistor are there. Now resistor ला आपण काढून टाकूया आणि उरलेल्या दोघांना ठेवूया. तर काय होते बघूया. आता आपण रेझिस्टरला काढून टाकूया. रेझिस्टरला काढल्यानंतर मी असं करेन, हा आहे कॅपॅसिटर आणि इथं आहे इंडक्टर. तर याला हा L झाला आणि हा C आहे. सो इथं LC सर्किट न म्हणता आपण टायटल देऊया LC ऑसिलेशन्स. LC ऑसिलेशन्स. LC ऑसिलेशन्स का नाव दिलं होतं? कॅपॅसिटर समटाइम्स ऍक्ट एज अ बॅटरी. पण प्रॉब्लेम काय आहे? कॅपॅसिटर हा इंटरमिटंट स्टोरेज डिव्हाइस आहे. बॅटरी हा काय आहे? प्रायमरी स्टोरेज डिव्हाइस आहे. पण कॅपॅसिटर काय करतो? बॅटरीतून आलेला करंट तो स्वतःकडे थोडा वेळ थांबवतो आणि परत तो स्वतः डिस्चार्ज होतो. मग काय होणार आहे? आपण इनिशियली चार्ज कॅपॅसिटर विल टेक चार्ज कॅपॅसिटर घेतलं. इथं प्लस आहे, प्लस 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 आणि मायनस मायनस. ठीक आहे, एनोड आणि कॅथोड. मग काय होईल? आता इकडे पॉझिटिव्ह आहे म्हटल्यानंतर करंट इकडून जाईल. करंट इकडून गेल्यानंतर मला सांगा, जो बॅक ईएमएफ तयार होणार आहे हा इंडक्टर आहे. इंडक्टर आहे म्हटल्यानंतर हे काय प्रोड्यूस करेल? सेल्फ इंडक्शन ना ईएमएफ इंड्यूस करेल अँड बॅक ईएमएफ विल जनरेट इन दिस डायरेक्शन. बॅक ईएमएफ विल जनरेट इन दिस डायरेक्शन. ठीक आहे ना? मग पहिल्या केसमध्ये मी इथं 4 डायग्राम काढायचे. पहिली डायग्राम ही झाली. ज्यावेळी हा कंप्लीट डिस्चार्ज होईल, कॅपॅसिटर ज्यावेळी कंप्लीट डिस्चार्ज होईल तर इथं कुठलाही चार्ज होणार नाही आणि त्यावेळी इंडक्टर जो आहे तो बॅक ईएमएफ, मॅक्सिमम बॅक ईएमएफ जनरेट करेल. सुरुवातीला हा चार्ज कॅपॅसिटर फुल्ली चार्ज, वी हॅव टेकन फुल्ली चार्ज कॅपॅसिटर. नाउ करंट मूव्हिंग फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल.
इकडे असा करंट फ्लो होतो. सो करंटची डिरेक्शन हे होती, त्यामुळे इथं सेल्फ इंडक्शन कुठला बॅक ईएमएफ तयार झालाय. आफ्टर सम टाइम कॅपॅसिटर कम्प्लिटली डिस्चार्ज, हा कम्प्लिटली डिस्चार्ज झाला. आता हा कुठून जातोय, हा रिव्हर्स जातोय. रिव्हर्स जातोय म्हणजे याची डिरेक्शन अशी असतात बॅक ईएमएफ. मग अशी केल्यामुळं इथं बघा, इथं करंट इथून बाहेर पडतो, इथून बाहेर पडतोय म्हणल्यानंतर हा कॅपॅसिटर उलटा चार्ज होणार, रिव्हर्स डिरेक्शन मध्ये चार्ज होणार. म्हणजे इथं मायनस मायनस येईल, इथं प्लस प्लस येईल. दिस इज द करंट. ठीक आहे. आता हा कंप्लीट चार्ज झाल्यानंतर परत इकडून काय होणार आहे, करंट फ्लो होणार असं. मग करंट आता इकडून, आता ह्या इंडक्टरला करंट खालून मिळतोय, इंडक्टरला करंट खालून मिळतोय म्हणल्यानंतर दिस इज फर्स्ट, सेकंड, थर्ड. करंट inductor is in the anti-clockwise direction, so back EMF, it will generate the back EMF in the clockwise direction. फोर्थ स्टेपला हा ज्यावेळी कम्प्लीटली डिस्चार्ज होईल त्यावेळी याच्यावर मॅक्सिमम EMF इंड्यूस होईल, हा या साईडला असेल. ठीक आहे. त्याला करंट इकडून येत ना, EMF या साईडला इंड्यूस होईल. आता परत सांगा मला कॅपॅसिटर कसा चार्ज होईल. ज्यावेळी इकडून करंट जाईल, असा करंट जाईल, तर कॅपॅसिटर कसा चार्ज होईल. बघा इकडून बाहेर पडतोय, इथे टर्मिनेट होतोय. मग हे काय होतात, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ओरिजिनेट फ्रॉम पॉझिटिव्ह साइड अँड टर्मिनेट साइड नेगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे इथून बाहेर पडतात, इथून जाऊन टर्मिनेट होतात. म्हणजे इथं काय होणार, पॉझिटिव्ह येणार, इथे येणार निगेटिव्ह होणार. म्हणजे पहिला वेळा असा काय कशी होता, नंतर असा झालेला आहे रिव्हर्स करंट म्हणून, परत असा होणार आणि हे कम्प्लिटली होत राहणार आहे. अँड दिस इज कॉल्ड LC ऑसिलेशन्स. ठीक आहे. जर तुम्ही रेझिस्टरला काढला आणि जर फुल्ली चार्ज कॅपॅसिटर प्लेस केला तर पहिल्यांदा करंट इकडून जाईल आणि हा इंडक्टर काय करेल, बॅक ईएमएफ जनरेट करेल. हा तो पण काय होईल, डिस्चार्ज होईल. बॅक ईएमएफ जनरेट केल्यानंतर रिव्हर्स फ्लोला कॅपॅसिटर उलटा चार्ज होईल. आता नाव फुल्ली चार्ज झाल्यानंतर कॅपॅसिटर इकडून डिस्चार्ज होईल, परत हा बॅक ईएमएफ जनरेट करेल, मग कॅपॅसिटर उलटा चार्ज होईल. ठीक आहे. अँड दिस इज कॉल्ड ऑसिलेशन्स, LC ऑसिलेशन्स. नाउ we'll see resonance. So resonance physics मध्ये आपण 11 मध्ये बघितलंय, केमिस्ट्री तुम्ही बघितलं असेल. आणि हा आता आपला तिसरा टाइपचा रेझोनन्स आहे. पहिल्यांदा रेझोनन्स मध्ये बघितला, केमिस्ट्री बघितला. ठीक आहे. अल्टरनेट शिफ्टिंग ऑफ बॉन्ड्स मध्ये बघितला असेल, फिजिक्स मध्ये बघितला, साऊंड वेव्ह मध्ये. आता इथे आपण बघणार इलेक्ट्रिसिटी मध्ये. बघा एकदा फिजिक्स मध्ये दोन वेळा रेझोनन्स आहे. सो व्हेन वी टॉक अबाउट फिजिक्स, एकदा रेझोनन्स तुम्हाला मिळेल in sound and examine resonance in electricity. इथे दोन वेळा तुम्हाला रेझोनन्स मिळणार. सो काय आहे रेझोनन्स, जेव्हा फ्रिक्वेन्सी करंट मॅक्सिमम होणार. साऊंडच्या केसमध्ये आपण काय म्हणतो की when frequency becomes maximum or frequency of one wave coincides with the other wave, then the amplitude becomes maximum. This condition is called resonance. त्यामुळे मिलिटरी परेडला अलाउड नसतं ब्रिज वरती परेड करायला. काय होतं, त्याच्या बिल्डिंगची ते आपल्यासारखं परेड करत नाही. त्यांचे पाय खूप वरती येतात आणि खूप जोरात ते आपटतात. आपण नॉर्मली तुम्ही फक्त चालता, पण त्याचे पाय खूप जोरात आपटत असतात आणि सगळ्यांचे एक रिदम फिक्स असतं आणि त्याची फ्रिक्वेन्सी आणि ब्रिज ऑसिलेट होतो. पहिल्याच फटक्यामुळे, पहिल्याच इम्पॅक्टमुळे ब्रिज ऑसिलेट व्हायचा होतो. आणि ब्रिजच्या ऑसिलेशनची फ्रिक्वेन्सी आणि त्यांच्या परत बीटिंग सबसिक्वेंट जे बीट्स येणार आहेत परेडचे, त्या बीटची फ्रिक्वेन्सी आणि ब्रिजची फ्रिक्वेन्सी जर मॅच झाली तर ब्रिज हा काय होऊ शकतो, क्रॅक होऊ शकतो. त्यामुळे मिलिटरीला सांगितलं जातं ब्रिज आल्यानंतर स्टॉप व्हा. मग तो रेल्वे ब्रिज आपला रोडवरचा कुठला तरी ब्रिज असेल किंवा काय असेल तर तुम्ही स्टॉप व्हा आणि नंतर परत परेड तुमचं चालू करा. या केसमध्ये काय असतं, जेव्हा इम्पिडन्स, आता आपण बघूया एक असेल LR सर्किट, हे तुम्हाला बघायला मिळेल. आपण आता LC मध्ये बघूया. when LC साठी आपण काय बघितलं, ऑसिलेशन्स बघितलं. आता सर्किट्स बघूया. दोन टाइपचे सर्किट असतील LC चे, एक असेल सिरीज आणि एक असेल पॅरलल. Now this is series circuit, this one is parallel circuit. Now in case of LC, the resonance occurs either when the current becomes maximum and current becomes
मिनिमम. आता हे कुठं बघायला मिळणार हे तुम्ही लॉजिक लावा. दोन्ही केसमध्ये आता इथं रेझोनन्सची ॲक्च्युअली दोन डेफिनेशन्स आहेत पण दोन्ही टोटली अपोजिट आहेत. मग तिथं मिस्टेक करायची नाही. एक डेफिनेशन अशी आहे की द कंडिशन वेन द करंट इन द सर्किट इज मॅक्सिमम. दुसरी डेफिनेशन आहे द कंडिशन वेन करंट इन द सर्किट इज मिनिमम इट इज कॉल्ड रेझोनन्स. मग तुम्ही म्हणता असं एका डेफिनेशन मध्ये दिलेलं एक करंट इज मॅक्सिमम, एका डेफिनेशन मध्ये दिलेलं एक करंट इज मिनिमम. ह्यातली दोन्ही बरोबर आहे पण दोन्ही वेगवेगळ्या सर्किट्स आहेत. इथं बघा इथं काय होणार आहे रेजिस्टन्स काय होतं इथं रेजिस्टन्स काय होणार आहे सिरीज मध्ये. इथं रेजिस्टन्स कसे आहेत हे दोघं पॅरलल मध्ये. मग रेजिस्टन्स वरती डिपेंड आहे कुठं फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम होणार आहे आणि कुठं फ्रिक्वेन्सी मिनिमम होणार ते आपण बघूया. तर इथं बघा पहिल्यांदा आपण हे लिहूया की ईएमएफ ची इक्वेशन लिहूया. I is equal to E is equal to I into Z. Why? E काय आहे करंट, E व्होल्टेज, I करंट, Z is impedance, impedance is equivalent to resistance. त्याला जर आणखी जर आपण डीप मध्ये लिहिलं तर I plus I into multiplied by इथं बघा Z असतो R square plus XL minus XC the whole square. R is equal to XL minus XC the whole square. मग मला सांगा R इथं आपण काय करूया पहिल्यांदा LCR सर्किट घेऊया आणि इथं काय प्रॉब्लेम नाही. सो हा इम्पेडन्स मिनिमम कधी होईल टू पास द मॅक्सिमम करंट. जर यातनं करंट जर मॅक्सिमम जायचं असेल टू पास द मॅक्सिमम करंट the total impedance of the circuit should be minimum. रेजिस्टन्स विरोध जर कमी असेल तर मॅक्सिमम करंट पास होणार आहे. सो त्यासाठी काय पाहिजे मिनिमम रेजिस्टन्स पाहिजे. सो यू कॅन से Z टू बी मिनिमम. Z मिनिमम असेल तर करंट काय होणार आहे मॅक्सिमम होणार आहे. इम्पेडन्स Z म्हणजे काय प्रकारचा रेजिस्टन्स आहे तो जर कमी झाला तर करंट मॅक्सिमम होणार आहे. सो बघा इथं E is equal to I. मग आता I ला मॅक्सिमम करायचं आहे इथून असं पण बघू शकता की I is equal to E upon Z. हा Z इकडे जाणार. मग I is equal to E upon Z ची व्हॅल्यू किती आहे R स्क्वेअर अंडर रूट मध्ये प्लस XL minus XC the whole square. नाउ टेल मी हा Z आहे Z मिनिमम करायचा आहे डिनॉमिनेटरला इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. As Z increases, I will increase. जसा Z कमी होणार तसा काय होणार I increase होणार आहे म्हणजे याला मिनिमम व्हायला पाहिजे. हा मिनिमम किती होऊ शकतो हा मिनिमम किती होऊ शकतो जर ही टर्म 0 झाली तर. बघा R प्रेझेंट आहे L प्रेझेंट आहे C प्रेझेंट आहे नंतर R 0 होईल का नाही. याला काहीतरी रेजिस्टन्स असणार आहे. L पण 0 नसणार C पण 0 नसणार पण इथं एक वजाबाकी आहे आणि वजाबाकी 0 होऊ शकते. सबट्रॅक्शन 0 होऊ शकते म्हणजे ही टर्म सुद्धा आहे प्रेझेंट आहे पण यांची वजाबाकी 0 होऊ शकते म्हणजे सबट्रॅक्शन 0 होऊ शकतं. केव्हा जर ह्या दोन्ही गोष्टी इक्वल आहेत आणि ही जर 0 झाली ही टोटल टर्म निगेटिव्ह होऊ शकत नाही कारण स्क्वेअर आहे पण ही गोष्ट 0 होऊ शकते. सो Z इज मिनिमम व्हेन कधी आहे इम्प्लाइज XL minus XC is equal to 0. आणि XL minus XC 0 कधी होतं आपण बघूया. XL minus XC कुठे 0 होतं XL ची व्हॅल्यू किती आहे ओमेगा L मायनस XC ची व्हॅल्यू किती आहे 1 upon ओमेगा C is equal to 0. ही कंडिशन असेल त्यावेळी ही वाला टर्म काय होणार आहे 0 होणार आहे. मग इथून काय होतं बघा ओमेगा L is equal to 1 upon ओमेगा C. L ला इकडे पाठवूया ओमेगा ला इकडे पाठवूया. It will be omega square omega into omega square is equal to 1 upon LC. From here omega is equal to 1 upon under root LC. ठीक आहे. आणखी एक गोष्ट तुम्ही असं करू शकता we can write this omega as 2 pi upon t. 2 pi upon t. 2 pi म्हणजे काय 360 रेडियन्स. एक सर्कल कंप्लीट केला 2 pi म्हणजे 360 रेडियन्स अपॉन टाइम रेडियन पर सेकंड is equal to 1 upon root LC. 1 upon time. इथं काय नाही एवढी वन आहे 1 upon t. 1 upon t is frequency. This is angular frequency. This is normal frequency. ठीक आहे ना 1 upon root LC. आता हा 2 pi इथं न्यूमरेटर मध्ये आहे वेगळा डिनॉमिनेटर मध्ये. सो फ्रीक्वेंसी इज इक्वल टू 1 upon 2 pi
अंडर रूट LC. हा पण फॉर्म्युला लक्षात ठेवा, हा पण लक्षात ठेवा. This is angular frequency, this is frequency, natural frequency. So in this case, when impedance become minimum, मग इथे मी R मगाशी घेतला नव्हता, पण आता का घेतलेला आहे याचं कारण सांगतो. इथं जर R घेतला नसता, ही जर टर्म 0 झाली असती आणि R पण नसता, तर काय झालं असतं, डिनॉमिनेटर 0 झाला असता. आणि when denominator becomes 0, current becomes infinite. खूप जास्त करंट झाला असता, इन्फिनिटी आला असता, does not exist when denominator becomes 0. ठीक आहे. सो रेजिस्टर सीरीज मध्ये आपण कुठलं सर्किट घेतलेलं आहे, LCR सर्किट घेतलेलं आहे. सो ग्राफ तुम्ही असा करू शकता, this is I max. The current is maximum at some frequency, I versus frequency curve. This frequency is called resonating frequency. This frequency is called resonating frequency. अशी frequency द्यावी current maximum आहे in case of LCR. LCR series circuit लक्षात घ्या. तुम्ही मला एक आता ह्याच्या पुढच्या मी तुम्हाला I minimum दाखवणार आहे. करंट मॅक्सिमम हो किंवा करंट मिनिमम हो, दोन्ही केस मध्ये काय असणार आहे, रेझोनन्स घडणार आहे. पण हे आन्सर सीरीज साठी आहे आणि एक आन्सर तुमचा कशासाठी असणार आहे, पॅरलल साठी असणार आहे. सो इथं करंट मॅक्सिमम का झालेला आहे, कारण का इम्पीडन्स तुमचा मिनिमम झाला. ठीक आहे. नेक्स्ट हे लिहून घ्या सगळं. नेक्स्ट आपण बघूया ते छोट्या आयटममध्ये काय असणार आहे. नेक्स्ट आहे रेझोनन्स इन LC सर्किट इन पॅरलल. रेझोनन्स इन LC सर्किट इन पॅरलल. मग इथं बघा याचा रेझिस्टन्स किती असणार, या सर्किटचा रेझिस्टन्स किती असणार. इथं L आणि C पॅरलल मध्ये आपण बघितलं याचा काय असतो XL, याचा काय असतो XC. मग पॅरलल मध्ये आहे म्हणल्यानंतर इम्पीडन्स किती असणार आहे पॅरलल मध्ये. पॅरललची सम काय असते, काय असतो इम्पीडन्स, इट इज 1 XL minus 1 XC. ठीक है, 1 by XL plus 1 by XC. ठीक है. मग बघूया, we have the equation E is equal to I into Z. आता या Z नं मी जर इकडे काय केलेलं आहे, डिवाइड केलं, तर काय होऊन जाईल, E upon Z is equal to I. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, ज्यावेळी आपण रेझिस्टर सीरीज मध्ये कनेक्ट केले तिन्ही, त्यावेळी काय होतं, एक मिनिट सर. Okay, in combination of resistors when they are in parallel, we will write 1 by R1 plus 1 by R2. But in phasor diagram, we have seen that inductor EMF and capacitor EMF are in opposite directions. ठीक आहे ना, हे लोक कसे आहेत एकमेकांच्या ऑपोजिट डायरेक्शन्स मध्ये. मग अशी जर केस असेल तर याचे जे दोन साइन्स आहेत ते काय घेणार आहे आपण, निगेटिव्ह कन्सिडर करणार. मग त्यामुळे कन्फ्युजन झालं थोडंसं की इथं पॉझिटिव्ह तर असेलच कारण का वेन रेझिस्टर्स आर इन पॅरलल, बट हे जे दोन EMF आहेत ते एकमेकांच्या ऑपोजिट डायरेक्शन्स मध्ये आहेत. तर इथं जी निगेटिव्ह साइन येणार आहे जे आपण इथे कन्सिडर केलं तर ते कुणासाठी असणार आहे, EMF साठी असणार आहे. ठीक आहे, बट फॉर्म्युला मध्ये पॉझिटिव्ह साइन असेल. E upon Z याला जर आपण सेपरेटली लिहिलं, पहिला EMF कोणाचा आहे, याचा आहे जो पॉझिटिव्ह आहे. नेक्स्ट EMF कोणाचा आहे, याचा आहे जो निगेटिव्ह आहे. पहिला आपण कसं लिहू शकतो, E upon Z. Z कुणाचा, आपण जर याचा बघितला EMF कुणाचा, याचा जर व्होल्टेज रेझिस्टन्स बघितला तर काय असतो XL मायनस E याचा बघितला तर किती असणार आहे, XC is equal to R. Now इथून E कॉमन घेऊया. If I take E common, it will be 1 minus XL minus 1 upon XC is equal to R. Now याला परत आपण जरा सर रिअरेंज करू. काय बघा, याला व्हॅल्यूज पुट करूया. 1 upon ओमेगा L आणि XL ची व्हॅल्यू आहे ओमेगा L मायनस XC ची व्हॅल्यू आहे 1 upon ओमेगा C. म्हणजे हा झाला डिनॉमिनेटर इज इक्वल टू I.
गंमत अशी आहे, मगाचं सर्किट आणि याचं सर्किट दोन्हीचे आन्सर सेम आहेत पण डेफिनेशन वेगळे आहे. म्हणजे जेव्हा करंट यामध्ये करंट मॅक्सिमम होत होता, यात करंट मिनिमम होणार आहे, पण दोन्हीचे आन्सर काय असणार आहे, सेम असणार आहे. मग आता मला सांगा, हा करंट मिनिमम कधी होऊ शकतो? मिनिमम कधी होऊ शकतो? जेव्हा ही तर मिनिमम होणार नाही, ही इज द सप्लाइड व्होल्टेज. ही हा जो डिफरन्स आहे, when this difference becomes zero, then this current will become minimum. का इथं कुठे आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. इथं कुठे आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो वी कॅन राइट 1 upon omega L minus 1 upon, आता हा डिनॉमिनेटर कुठे जाईल, न्यूमरेटरला. सो वी कॅन राइट ओमेगा C is equal to 0. इथं प्रोडक्ट मध्ये मगाशी कुठे होतं, डिनॉमिनेटर मध्ये होतं, ठीक आहे, LCR सर्किट मध्ये. So in product, I is directly proportional to this bracket. So when I to be minimum, I ला जर कमी करायचं असेल तर हा ब्रॅकेट पण कमी झाला पाहिजे. ठीक आहे, हा ब्रॅकेट कमी होऊन किती होऊ शकतो, 0 होऊ शकतो. सो बघा काय होणार आहे इथून, याला किती मिळेल ओमेगा सी ला, इट विल बी 1 बाय ओमेगा एल इज इक्वल टू ओमेगा सी, क्रॉस मल्टिप्लाय करू, ओमेगा 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 स्क्वेअर, सी खाली आला, इट विल बी 1 बाय एल सी. So omega will become 1 upon root LC. Answer बघा सारखाच आहे. Again आपण लिहिलं 2 pi upon t is equal to 1 upon root LC. So 2 pi 1 upon t का काय होणार, frequency 1 upon root LC आणि frequency will be equal to 1 upon 2 pi root LC. Okay? So this is angular frequency, this is frequency. इथं ग्राफ कसा येणार, when current becomes minimum, a condition, a frequency when current becomes minimum. उल्टा ग्राफ है ना, this is minimum current, this is what resonating frequency, and the resonating frequency value किती है, 1 by 2 pi under root LC. This is resonating frequency. This is the graph of current versus frequency. चलो, so त्या ग्राफ मध्ये मॅक्सिमम करंट असणार आहे, या केस मध्ये मिनिमम करंट असणार आहे, but दोन्ही केस मध्ये आन्सर मात्र तुमचा सेम असणार. सो डेफिनेशन काय असेल, डेफिनेशन वेगवेगळे आहे पण आन्सर सेम आहे आणि ग्राफ वेगळे आहे. ग्राफ का वेगळे आहे, कारण डेफिनेशन वेगळे आहे, यात मिनिमम करंट त्यात मॅक्सिमम करंट, त्यामुळे ग्राफ बदलले, म्हणजे फायनल आन्सर आहे ते तुमचं काय, सेम आहे. लास्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर आपण बघूया, पॉवर. आता पॉवर तुम्हाला माहिती आहे, पॉवर काय असते, इट इज रेट ऑफ चेंज ऑफ एनर्जी पर युनिट टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ एनर्जी पर युनिट टाइम इज पॉवर. आपण जे सकाळी इंटिग्रेशन शिकलो लास्ट क्लासमध्ये, सकाळी म्हणजे लास्ट क्लासमध्ये, तर त्या इंटिग्रेशनचा आता आपल्याला एक उपयोग होतो. ठीक आहे, तर